तर कसं आहे पब्लिक, सकाळी उठायचं म्हटलं तर लय जीवावर येतं, कारण सकाळी सकाळी दूध काढत राहत, त्याच्यामुळे लवकर उठ लागतं. दूध काढलं की पप्पा डेअरीला घेऊन जाते. दूध काढणं तर झालंच, नंतर मग शेण बिन उचलून घेतलं, कारण शेण झाडाखाली बैल बांधले राहते, एका ठिकाणी राहते, त्यामुळे शेण साचलेलं राहतं. कापाशी उपट्यात चालू आहे म्हणून त्याच्यानंतर बैलाला आणि गाईला दिलं वावरामध्ये बांधून कापाशी मध्ये. ते सगळं झाल्यानंतर मी चाललो होतो घरी जाताना उंदीर दिसला. तो मला काही करत नव्हता, पण मग त्याचं घराचं नियोजन चालू होतं, घर बांधायचं काम चालू होतं त्याचं. हे बघा त्याचं घर, उंदीर त्याचं काम करत होता. म्हटलं आपण आपलं काम करू. नंतर दुपारी गाईला आणि बैलांना मुरघास टाकला. रात्री पाऊस येत होता म्हणून आज वावरामध्ये गव्हाचं भूस पडलेलं होतं, ते घरी आणायचं होतं, म्हणून त्यांना आज बैलांना पोटभर चारा खाऊ घात. मी बैलगाडी घेऊन निघालो भूस भरण्यासाठी. मी गेलो मग गव्हाच्या भुसाच्या लोकेशनवर. गेल्यानंतर घेतली फटाफटा गाडी भरून आणि आलो वापस घरी. गाडी खाली केली. पहिली गाडी तर झालती खाली, त्याच्यानंतर घेतल्या 5-6 गाड्या खाली करून. भूस भरायचं झालतं म्हणून बैलाला सावलीत बांधून चारा टाकून दिला. त्याच्यानंतर मी शेळ्यांना चारण्यासाठी सोडलं आणि संध्याकाळी दूध बीध काढून मस्त निवांत बसलो. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.